झालं एकदाच काय मतदान. शेवटी तो दिवस आला आणि मतदान झालं. तरी सुद्धा पाहिजे त्या पर्सेंटेजने महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं नाहीये. म्हणजे वाटलं होतं यावेळेला की दरवर्षीप्रमाणे जे 40-50% होतं त्याच्याही थोडंसं पुढे जाईल, 60-70-80% होईल, पण तेही झालेलं नाहीये. असो, पण मतदानाच्या आधी भाऊंनी हे केलं, भाऊंनी ते केलं, त्यांनी हा भ्रष्टाचार केला, त्यांनी तो भ्रष्टाचार केला, सगळं नेरेटिव्ह संपलं. आता फक्त वाट येणाऱ्या रिझल्टची, जे परिणाम येतील त्याचीच फक्त आता वाट बघायची आहे. 23 नोव्हेंबरला याचे सगळ्याचे परिणाम येणार आहेत. तर थांबूया, वाट बघूया. आज उद्या परवा एकदम सगळे गॅसवर असणार आहेत आणि ह्या महाराष्ट्राचं जे भवितव्य आहे ते ह्या 23 तारखेला ठरेल. आणि 2019 सारखा चिखल नाही होणार याची अपेक्षा बाळगूया. कारण यावेळेची जी निवडणूक होती ती अतिशय टफ होती, अतिशय अवघड होती सगळ्याच पक्षांसाठी. तर सगळ्याच पक्षांनी मस्त प्रचार केला. सगळ्या पक्षांना खूप शुभेच्छा. जेवढे पक्ष असतील त्यांना खूप शुभेच्छा. आणि पाहूया आपण 2024 पासूनचा जो महाराष्ट्र आहे, येणारं जे सरकार आहे ते कोणतं सरकार येईल आणि ते सरकार आल्यानंतर त्यालाही आपण शुभेच्छा देऊया. आणि हा जो निवडणुकांचा काळ आहे, जो आपण सगळ्यांनी, काही लोकांनी त्याला एन्जॉय केलं, काही लोकांनी त्याला कंटाळा म्हणून दुर्लक्ष केलं. आणि ज्यांनी काल मतदान केलं त्यांच्यासाठी ह्यूज रिस्पेक्ट, सल्यूट. आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांच्यासाठी हे बोट, आणि त्यांचं बोट हे ना इथे ठेवायचं आता असं. कारण आमचं हे वोट होतं, आमचं हे बोट होतं, त्यांनी आम्ही वोट केलंय. आणि हे जे बोट आहे ना तुमचं, ते आता पुढचे 5 वर्ष तोंडावर बोट ठेवायचं, फक्त लाज वाटू द्या. आता अजिबात काही बोलायचं नाही की यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, बरं झालं आम्ही हे नाही केलं, मतदान नाही केलं. नकाच करू. नाही तेवढी तुमची उंची नाही आहे तेवढी. त्यासाठी ज्यांनी वोट नाही केलं त्यांनी टेप लावून पुढची 5 वर्ष घरात बसायचं. आणि ज्यांनी वोट केलं त्यांच्यासाठी एकदम ह्यूज रिस्पेक्ट हृदयापासून. ठीक आहे, चला तर आता आपण वाट बघूया. हे जे 2-3 दिवस सगळ्यांसाठीच गॅसचे असणार आहेत, सगळे सिलेंडर असणार आहेत, त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना, खूप लक. आणि भेटूया रिझल्टच्या दिवशी. जय महाराष्ट्र.